हे जे छोटं मीटर आहे हा 168 झाले. 168, हा हे आहे जनरेशन मीटर. म्हणजे आपण वीज तयार केली किती. हा 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 जो लाईट आहे ना, हा ब्लिंक होऊन राहिला, हा याचा अर्थ आपलं जनरेशन सुरू आहे. सुरू आहे. रात्री तो ब्लिंक नाही होत. हा हा हे झालं सोलरचं मीटर, हा जनरेशन मीटर. हे आहे नेट मीटर जे नवीन लावलं आता हा. जिनसनी. तर हे जे बटन आहे हा हे एकदा दाबायचं, ह्याच्यात पुश लिहून आलं. हा पुश नंतर हे 00 आलं आहे सगळे आकडे. हा त्याच्यानंतर हे नोड आलं, हा हे आली तारीख हा 23/1/25. ह्या आला टाईम. हा आता हे जे आहे इथं IP T20 लिहिलेलं आहे, T2 लिहिलेलं आहे. हा याचा अर्थ हे जे आहे इम्पोर्ट MSCB कडून घेतलेले आहे. हा हे एक्सपोर्ट 161 युनिट EP, हा एक्सपोर्ट T2 KWH हे रीडिंग आहे. तर हे जे आहे 161 युनिट आपण 168 पैकी 161 युनिट MSCBला दिलेलं आहे. MSCB ला दिले. म्हणजे तुमचा वापर फार कमी आहे. हा आणि पुन्हा दाबून पाहू आपण पुश हे ते. आता 10 युनिट हा हे MSCB कडून घेतलेलं आहे IP, हा आणि 161 MSCB दिलेलं आहे. म्हणजे तुमचे 151 युनिट जमा आहेत हा MSCB कडं. हा. एक्सपोर्ट 161. तुम्ही म्हणसाल हे इथं 168 तयार आहे हा हा आणि 161 कसे काय गेले, बाकीचे युनिट कुठे आहे. हा तर बाकीचे युनिट आपण हे जे आहे कनेक्शन पॅरलल कनेक्शन असते, तर हे चालूमध्ये घरात वापरले आपण. हा म्हणजे हे 10 युनिट हा प्लस याचा डिफरन्स 7 युनिट, 17 युनिट तुम्ही घरात वापरले हा. जेव्हापासून आपण हे लावलं तेव्हापासून. हा आता